नमस्कार, मी निशा. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदात जावं अशी देवाकडे मी प्रार्थना करते. तर आज मी बनवत आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी मी वांगं गॅसवर भाजायला ठेवलेलं होतं आणि लसूण सोलत होते वांग्याचं भरीत बनवण्यासाठी. मस्त असं दोन्ही साईडनी वांगं भाजून घेते मी. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की माऊचा छोटासा बड्डे करायचा आहे घरातल्या घरातच, तिचे छोटे छोटे फ्रेंड्स बोलवून. तर आम्ही केला तिचा बड्डे काल. तर त्याचा मी शेवटी थोडासा व्हिडिओ काढला होता, तर तो मी शेवटी दाखवेल तुम्हाला. तर मग इथं मी वांगं भाजून घेतलेलं आहे. तो वांगं भाजता भाजता मी काहीतरी विचार करत होते. असाच विचार करत होते की मी सगळ्यांसाठी खूप करते. सकाळपासून तर रात्रीपर्यंत माझं काम वगैरे चालू राहतं, पण माझ्यासाठी कोणी उभं राहत नाही. याचंच खूप दुःख आहे मला. जेव्हा माझी वेळ येते ना, तेव्हा सगळे मागं हटून जातात. पैशाला खूप महत्त्व आहे आजकालच्या जगामध्ये. पैसा आहे तर सगळं आहे. प्रेमाचं काय आहे? प्रेम नसतंच जगामध्ये, पैसाच बोलतो सगळं काही. तर इथं माझं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला? तर संध्याकाळी असं जोरदार पाऊस चालू झाला. 1 तास इतकं जोरदार पाऊस चालू होता, अक्षरशः रोडावरून पाणी वाहत होतं. विजा वारा चमकत होत्या जोरजोरात. लाईट पण गेलेली होती. असे मोठ्या मोठ्या टपोरा थेंब होता एक एक. तर मस्त असं इकडं गारवा पसरलेला होता आणि ते पण आलेले होते. तर ते बोलले का मस्त चहा ठेव. तर मग मी ठेवत होते चहा इथे. चहामध्ये मस्त आलं कुटून टाकायचं, खूप छान लागतं. आणि असं वातावरण असलं तर मग तर काही सांगायचंच नाही मग. तर बघा, माझं असं काही चमच्याचं माप वगैरे नसतं. मी अंदाजे सगळं टाकत असते हाताने, जेवढं वाटलं तेवढं. असं मापाचं नसतं माझं काही. काय एवढंच टाकायचं तेवढंच टाकायचं असं काही नसतं. मोजून मापून हातानेच कळतं मला. तर आता माऊलाही बरं वाटतंय, तर मग मलाही खूप छान वाटतंय. तिला बरं वाटतंय, तर आता असं वाटतंय का जीवन सरळ चाललंय. तिला जर काही झालं तर मग एकदम चुकल्यासारखं वाटतं. तर आता बघू शकता, चहा मस्त उकळतोय. हा चहा रेडी आहे. या तुम्ही पण चहा प्यायला. इथं माऊचे आप्पा आले होते. माऊ पप्पाला आप्पा बोलते. तर ती सारखी विचारत असते संध्याकाळ झाली का, मम्मी आप्पा कधी येणार आहे, मम्मी आप्पा कधी येणार आहे. मग ते दोघं अशी मस्ती करत असतात, म्हणून तिला आप्पा जास्त आवडतात. ते असे मस्ती वगैरे करतात, तर त्यांचं चालू असतं दोघांचं. मस्त्या करायचं काम. तर इथं दोघंजणं मस्त सीताफळही खात होते, सीताफळाचा आनंद घेत होते. आता सीताफळांचं सीझन आहे. हे डायरेक्ट झाडावरून तोडून आणलेले सीताफळ आहे. तर बघा, माऊचा बड्डे सेलिब्रेट होतोय. तिचे छोट्या छोट्या मैत्रिणी पण आलेले आहे. जास्त काही हे नाही केलं, थोडासा छोटासाच बड्डे केला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.